नंदुरबार जिले के ऐतिहासिक सारंगखेड़ा में चल रहे चेतक फेस्टिवल को इस साल एक नई और रोमांचक पहचान मिल रही है। इतिहास में पहली बार चेतक फेस्टिवल के दौरान अश्व क्रीड़ा स्पर्धाओं का आयोजन किया गया है, जो 16 से 19 दिसंबर तक आयोजित होगी। यह जानकारी चेतक फेस्टिवल के आयोजक जयपाल सिंह रावल ने दी। इन प्रतियोगिताओं में घोड़ों की रेस, 24 किलोमीटर एंड्योरेंस रेस, बैरल रेस, शो जंपिंग, टेंट पैकिंग, रिंग पैकिंग जैसी कई रोमांचक स्पर्धाएं होंगी। देश के अलग अलग राज्यों से आए 200 से अधिक प्रतिभागी और नामांकित अश्व व अश्वमालक इन स्पर्धाओं में हिस्सा ले रहे हैं। इन प्रतियोगिताओं के जरिए घोड़ों की ताकत, फुर्ती और प्रशिक्षण का शानदार प्रदर्शन देखने को मिलेगा। आयोजकों के अनुसार इन अश्व स्पर्धाओं से सारंगखेड़ा की पारंपरिक अश्व संस्कृति को नया मंच मिला है और चेतक फेस्टिवल को राष्ट्रीय पहचान मिल रही है। नागरिकों से बड़ी संख्या में उपस्थित रहकर इन रोमांचक अश्व क्रीडा स्पर्धाओं का आनंद लेने की अपील की गई है। आज आपण इथं बघतो आहोत की मारवाडी प्रजातीची नर म्हणजे स्टॅलियन कॅटेगरीचं एक हॉर्स शो होतं, सौंदर्य स्पर्धा होते आणि त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर निश्चितच तुम्हाला इथं जवळपास आमच्या 20 ते 22 स्पर्धकांनी अश्वांनी इथं प्रतियोगितेमध्ये भाग घेतलेला आहे। पूर्ण भारतभरातनं ते इथं आलेले आहे। तामिळनाडूपासून तर राजस्थानपर्यंतचे इथं अश्व आपल्याला बघायला मिळतील आणि आपण बघताय की सारंगखेडाच्या अश्व स्पर्धांमध्ये खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे आणि निश्चितच त्याच्या पुढच्या काळात पण आम्हाला चांगले प्रतिसाद मिळण्याचे आता उद्यापासून आमचे खरं म्हणजे एन्ड्युरन्स जी 24 किलोमीटरची घोड्यांची रेस आहे, ती लांब पल्ल्याची रेस आहे, ती उद्या इथं आहे। त्याच्यानंतर परवापासून इथं अश्व क्रीडा स्पर्धा इक्वेस्ट्रियन स्पोर्ट्स ज्या इथं जवळपास 150 ते 200 मुलं इथं त्या स्पर्धेसाठी दाखल झालेले आहेत आणि वेगवेगळ्या शाळांचे, वेगवेगळ्या रायडिंग क्लबचे इथं ते विद्यार्थी आहेत आणि मोठेसुद्धा ओपनसुद्धा त्याच्यामध्ये कॅटेगरी आहे आणि त्याच्यातल्याच इथं प्रतियोगिता या 2-4 दिवसात आपल्याला पुढच्या 16 तारखेपासून ते 19 तारखेपर्यंत बघायला मिळतील। त्याच्यामध्ये तुम्हाला बॅरल रेस आहे, तुम्हाला बॉल इन बकेट आहे, तुम्हाला त्याच्यामध्ये शो जंपिंग आहे, तुम्हाला त्याच्यामध्ये टेंट पेगिंग आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला रिंग टेंट पेगिंगमधलं रिंगची पण त्याच्यामध्ये स्पर्धा आहे, ज्याच्यामधून लान्स भाला आहे, तो एका छोट्या रिंगमधून तो मध्ये टाकला जातो, तीसुद्धा स्पर्धा इथं आहे। आपण बघणार की इथं वेगवेगळ्या स्पर्धा आता सारंगखेडाचा अश्व महोत्सव, सारंगखेडाचा चेतक फेस्टिवल सर्व अश्व स्पर्धांसाठी, सर्व अश्व प्रतियोगितांसाठी अश्व महोत्सव म्हणून या देशासमोर आणि जगासमोर आलेला आहे। निश्चितच याच्या पुढच्या काळामध्ये सुद्धा आपल्याला चांगला याचा प्रतिसाद आपल्याला बघायला मिळू शकेल। निश्चितच तुम्हाला सर्वांना खरं म्हणजे सांगू इच्छितो की या अश्व स्पर्धांमध्ये पूर्ण आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि आपण बघितला हा पेंडॉल हा देशातला पहिला प्रयोग होता आणि तो सारंगखेड्याने सक्सेस करून दाखवला। त्याच्यानंतर संपूर्ण देश आता याला फॉलो करेल आणि निश्चित सारंगखेड्यासाठी गौरवाची बाब आहे। आम्ही निश्चितच नवीन काहीतरी बदल करून त्याला अपग्रेड करून देशासमोर जगासमोर येण्याचा प्रयत्न करतो। सारंगखेडा चेतक फेस्टिवलची हीच खासियत आहे आणि सारंगखेडा चेतक महोत्सवाला, सारंगखेडा चेतक फेस्टिवलला खूप उदंड असा प्रतिसाद मिळतो आहे। धन्यवाद।